नमस्कार, माझे नाव भावना नरेश भागवत. मी एज्युकेशन मराठी या स्पर्धेत सहभागी होत आहे. गट क्रमांक 3. माझा विषय माझ्या स्वप्नातील महाराष्ट्र. मित्रांनो, महाराष्ट्र म्हणजे आहे तरी काय? पाऱ्यावरचा वड, देवीचा गड आणि तमाशाचा फड म्हणजे महाराष्ट्र. आंबा, फणस, साग आणि माणसातले वाघ म्हणजे महाराष्ट्र. कपाशी, तूर, ज्वारी आणि पंढरीची वारी म्हणजे महाराष्ट्र. हरसल असती, मातीतली कुस्ती आणि राजकारणातली मस्ती म्हणजे महाराष्ट्र. म्हणूनच महाराष्ट्र म्हणजे फक्त जमिनीचा तुकडा नव्हे, तर महाराष्ट्र एक संस्कृती आहे, एक परंपरा आहे. मित्रांनो, महाराष्ट्र ही तीच भूमी आहे जिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाला आकार दिला. महाराष्ट्र ही तीच भूमी आहे जिथे छत्रपती शिवरायांनी स्वराज्य स्थापन केले. महाराष्ट्र ही तीच भूमी आहे जिथे सावित्रीबाई फुले यांनी मुलींसाठी पहिली शाळा काढली. महाराष्ट्र ही तीच भूमी आहे जिथे सती प्रथा बंदी आणि विधवा पुनर्विवाहाला सुरुवात करण्यात आली. म्हणूनच माझ्या महाराष्ट्राला त्यागाची, पराक्रमाची आणि देशप्रेमाची फार मोठी परंपरा लाभलेली आहे आणि ही परंपरा आपल्याला अशीच कायम ठेवायची आहे. मित्रांनो, जेव्हा मी माझ्या स्वप्नातील महाराष्ट्राबद्दल बोलते तेव्हा माझ्या मनात सर्वात प्रथम विचार येतो तो म्हणजे बळीराजा, महाराष्ट्रातील शेतकरी. माझ्या महाराष्ट्रातील शेतकरी हा फक्त अन्नदाता नसेल, तो धनदाता असेल. तिथे कोणत्याही दुष्काळाचे सावट नसेल, तिथे कोणतेही दुःख नसेल. माझ्या स्वप्नातील महाराष्ट्रात कर्जपणामुळे कोणत्याही बापाची मान खाली जाणार नाही. माझ्या स्वप्नातील महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रातील मुली रात्री 12 वाजता सुद्धा निर्भरपणे बाहेर पडतील. त्यांच्या मनात कोणतीही भीती नसेल, कोणतीही शंका नसेल. असा सुरक्षित महाराष्ट्र आज आपल्याला घडवायचा आहे. मित्रांनो, महाराष्ट्रातील तरुण पिढी ही नोकरी मागणारी नसेल, तर ती नोकरी देणारी असेल. आणि महाराष्ट्रात शिक्षणाचा दर्जा इतका उत्तम असेल की जगातील कानाकोपऱ्यातील विद्यार्थी महाराष्ट्रात शिकायला येतील. आणि माझ्या महाराष्ट्रात प्रदूषण मुक्त हे माझ्या महाराष्ट्राचे वैभव असेल. जातीपातीचा भेद नसावा, माणुसकीचा असावा धर्म. जातीपातीचा भेद नसावा, माणुसकीचा असावा धर्म. कष्टालाही फळ मिळावे हेच इथले कर्म. कष्टालाही फळ मिळावे हेच इथले कर्म. चला पुन्हा एकतेचा झेंडा फडकूया. आज चला एकत्र मिळून स्वप्नातील महाराष्ट्र घडूया. मित्रांनो, स्वप्न फार मोठी असतात, पण त्या प्रत्येक स्वप्न ही खरी करण्यासाठी हवी असते जिद्द, चिकाटी आणि मेहनत. चला तर मित्रांनो, आपण सर्व एकत्र येऊया. आपल्या विचारातून, आपल्या कृतीतून असा एक महाराष्ट्र घडूया की जो जगासमोर आणि आपल्या भारतासमोर एक आदर्श ठरेल. शेवटी एवढेच म्हणेल, होऊन हर्षित गातो आम्ही थोरवी महाराष्ट्राची. नमन तुझला करतो आम्ही तू पवित्र भूमी संतांची. धन्यवाद.